रेल्वे अतिक्रमण कारवाई विरोधात मंगळवारी कसारा बंद. 50 वर्षे गप्प, आत्ताच नोटिसा का? रेल्वे प्रशासनाने कसारा गावातील टपरीधारक व घरमालकांना दिलेल्या अतिक्रमण नोटिसीमुळे संपूर्ण कसारा गाव संतप्त झाला आहे. या अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ 10 फेब्रुवारी 2026 रोजी कसारा गाव बंद पुकारण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने अचानकपणे अतिक्रमण काढून टाकण्यासाठी नोटिसा बजावल्याने शेकडो गाळेधारक आणि त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा थेट घाव घातला असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. 50 वर्षाहून अधिक काळ ज्या जागेवर घरे उभी असून रेल्वे हद्दीच्या बाजूला रस्त्यालगत व्यवसाय सुरू आहेत, त्यावेळी रेल्वे प्रशासन गप्प होते. मग आता अचानक ही कारवाई का, असा थेट सवाल कसारा नागरिक उपस्थित करत आहेत. वर्षानुवर्षे नागरिकांनी मेहनतीने उभे केलेले संसार एका सहीच्या नोटिसीत उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न म्हणजेच गोरगरिबांवर होणारा अन्याय आणि दडपशाही, असे तीव्र मत नागरिकांमध्ये व्यक्त होत असून विकासाच्या नावाखाली फक्त गरिबांनाच लक्ष केले जात असल्याचा आरोपही गाव बचाव समितीकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कसारा गाव बचाव कृती समिती यांच्या वतीने गाव बंदची हाक देण्यात आली असून टपरीधारक, घरमालक, व्यापारी संघटना व सर्व कसारावासियांनी या बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. कसारा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनीही या बंदला जाहीर पाठिंबा दिला असून मंगळवारी दुकाने, व्यवसाय आणि संपूर्ण बाजारपेठ बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कसारा परिसरातील जनजीवन पूर्णपणे ठप्प होण्याचे संकेत दिसत असून बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे प्रशासनाने तात्काळ अतिक्रमण कारवाई थांबवून नागरिकांशी थेट संवाद साधावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा गाव बचाव समितीकडून दिला आहे. न्यूज रिपोर्टर किशोर भोईर, मशाल न्यूज, कसारा.